कुक विथ चिकू. श्रावणचा महिना आणि श्रावणी घेवडाच नाही. चला मग बनवूया श्रावणी घेवडा. हे श्रावणी घेवडा विदाउट ऑनियन गार्लिक आहे. तर तुम्हाला सर्वात भारी अशी पद्धत सांगेन मी आता. सर्वात प्रथम आपल्याला तेलू घ्यायचं आहे. तेलू म्हणजे ऑइल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची. जिरं मोहरीने अशी तुडू तळली की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचे. कढीपत्ता असे हवेत उडाले की आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे. टॅमॅटो असे नरम व्हायला लागला त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटण करायचे. वाटण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मिरची आणि थोडीशी मिठू टाकून कुटून घ्यायचे. मग ते कुटलेलं वाटण तर टॅमॅटो सोबत तेलामध्ये सोडून द्यायचं की आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं परत, म्हणजे त्याला अजून चव येऊन जाईल. मग त्यानंतर आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे. मसाल्यांमध्ये तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि हळद टाकून घ्यायची. मग थोडंसं जसं जळायला लागलं की आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय, म्हणजे ते सगळं मिश्रण मिक्स होऊन जाईल. त्याच्यामध्ये ते श्रावणी घेवडा धुवून घेतलेलं टाकून घ्यायचंय आणि परत मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती जो मसाला असतो, जसं मी बनवलेला आहे घरगुती मसाला, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्याची रेसिपी देईन. त्यानंतर आपल्याला ते श्रावणी घेवडा मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून झालं की आपल्याला ते मिक्स करून परत घ्यायचंय. मग त्याच्यावर थोडंसं कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि परत मिक्स करून घ्यायचं. मग आपल्याला पाणी टाकायचंय. पाणी ती भाजी बुडेपर्यंत पाणी टाकायचं. मग पाणी टाकलं की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून द्यायचा. मग ती भाजी शिजून जाते. शिजली कशी हे बघण्यासाठी थोडीशी हातात घेऊन घ्यायची आणि दाबून बघायचं, म्हणजे ते समजतं शिजले की. चला मग आजची आपली रेसिपी श्रावण घेवडा आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.